हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण बघतोय अख्खा मसूरची भाजी. त्यासाठी आपण अख्खा मसूर आधी साफ करून घेतलेला आहे. त्याला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतलेला मसूर जो आहे तो त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून 1 ते 2 तास भिजत ठेवायचं. भिजत ठेवण्याचं कारण हे की तो चांगला शिजला जातो. जर सपोज आपण डायरेक्ट फोडणी दिली तर तो एवढा व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे त्याला आधी 1-2 तास भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरला ॲड करून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं. फोडणीसाठी आपण कांदा टोमॅटो मसाले वापरतोय. कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. मसूर आपला शिजून तयार झालेला आहे. आता फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम केले. त्यामध्ये मोहरी टाकूयात. मोहरी चांगली तडतडली की थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे फोडणी उडणार नाही आपली. त्यानंतर जिरे कांदा वगैरे टाकायचा. कांदा चांगला परतू द्यायचा. त्याला तेल सुटल्यानंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये जे मसाले आहेत आपले ते ॲड करून घ्यायचं. कांदा लसूण मसाला असेल, गरम मसाला असेल, आवडीनुसार आपल्याला जे मसाले हवे ते आपण टाकू शकतो. तिखट टाकायचं चवीनुसार. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त हे मसाले सगळे परतून घ्यायचे आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मसूर ॲड करून द्यायचा. थोडीशी कन्सिस्टन्सी यावी यासाठी आपण त्यामध्ये पाणी ॲड करतोय. अशा प्रकारे आपला अख्खा मसूर तयार आहे. भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.